ओम शांति। मीठे बच्चे, बाप का पार्ट एक्यूरेट है। वह अपने समय पर आते हैं, जरा भी फर्क नहीं पड़ सकता। उनके आने का यादगार शिवरात्रि खूब धूमधाम से मनाओ। प्रश्न, किन बच्चों के विकर्म पूरे पूरे विनाश नहीं हो पाते? उत्तर, जिनका योग ठीक नहीं है, बाप की याद नहीं रहती, तो विकर्म विनाश नहीं हो पाते। योग युक्त न होने से इतनी सद्गति नहीं होती, पाप रह जाते हैं, फिर पद भी कम हो जाता है। योग नहीं तो नाम रूप में फंसे रहते हैं, उनकी ही बातें याद आती रहती है, वह देही अभिमानी रह नहीं सकते। गीत, यह कौन आज आया सवेरे सवेरे। ओम शांति। सवेरा कितने बजे होता है? बाबा सवेरे कितने बजे आते हैं? बाबांनी प्रश्न विचारला, कितने बजे होता है सवेरा, किसको कहेंगे? बाबा सवेरे आते मतलब कितने बजे आते हैं? इस विश्व नाटक में अगर उस हिसाब से कालचक्र को देखें तो बाबा कब आते हैं? तो उत्तर दिलं तिथं कोणी, कोई ने कहा 3 बजे, कोई ने कहा 4, कोई ने कहा संगम पर, कोई ने कहा 12 बजे। बाबा म्हणते, बाबा एक्यूरेट पूछते हैं। 12 को तो तुम सवेरा नहीं कह सकते हो, 12:01 हुआ, 1 मिनट हुआ तो AM अर्थात सवेरा शुरू हुआ। यह बिल्कुल सवेरा है। ड्रामा में इनका पार्ट बिल्कुल एक्यूरेट है, सेकंड की भी देरी नहीं हो सकती। यह ड्रामा अनादि बना हुआ है। 12 वाजले तर तारीख नाही बदलत। 12 वाजून 1 मिनिट 1 सेकंद जरी झालं पुढे काटा सरकलं तर तारीख बदलली, दिवस बदलला, तारीख बदलली। तर बाबा केव्हा येतात? या बिलकुल अंधकारमयी रात्रीमध्ये, आणि जेव्हा नव्या दिवसाची सुरुवात व्हायची असते त्यावेळेला बाबा या धर्तीवरती येतो। त्या दिवशी मिलनच्या मुरलीमध्ये पण बाबांनी सांगितलं, 12 बजे के बाद अपने आप को वरदान देना 2025 के लिए कि सफल भव, सफलता मूर्त भव। 12 बजे के बाद तारीख बदल जाएगी, पुराना साल खत्म हो जाएगा, नया साल शुरू होगा, अपने आप को वरदान देना। भगवान से हमें वरदान मिल गया है 2025 के लिए, सफल भव, सफलता मूर्त भव। तर बाबा ने सांगितलं क्लियर 12 बजे के बाद देना अपने आप को वरदान। तो आज बाबा म्हणता है कि मैं कब आता हूँ? 12:01 होता है तब मैं आ जाता हूँ। म्हणजे नवीन सुरुवात ज्या वेळेला करायची असते बाबांना त्यावेळेला ॲक्युरेट बाबा या धर्तीवरती येतो। बाबा आला म्हणजे 12:01 झाला, म्हणजे नव्या दिवसाची सुरुवात, स्टार्टिंग झाली। उगवतो कधी दिवस? मग नंतर 5:30-6 वाजता। आपण आता 4 वाजता संगम युगामध्ये बाबा आला, बाबांना येऊन इतके वर्ष झालेले, आपण आता जसं आता 4, 4:30, 5चा टाइम चालू है और अब दिन निकलने वाला है। तो बाबा म्हणता है मैं जो आता हूँ इस कल्प में जब आया हूँ, जेव्हा बाबा या कल्पामध्ये आला, मागच्या कल्पामध्ये पण या वेळेलाच आला होता, याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही। बाबा म्हणता ॲक्युरेट आहे सब।
ॲक्युरेट समय पर राहतो. ज्या वेळेला मागच्या कल्पामध्ये आला त्याच वेळेला त्याच सेकंदाला बाबांनी इथलं कार्य सुरू केलं. तो सवेरे सवेरे कौन आया है? बाबा आया है इस धरती को फिर से स्वर्ग नया दिन बनाने के लिए. अब यह बातें तुम बच्चे ही समझते हो. दुनिया तो बिल्कुल घोर अंधियारे में है. बाप को सभी भक्त दुख में याद करते हैं, पतित पावन आओ. परंतु वह कौन है, कब आते हैं, यह कुछ भी नहीं जानते. मनुष्य होते हुए एक्यूरेट कुछ नहीं जानते, क्योंकि पतित तमो प्रधान है. काम विकार भी कितना तमो प्रधान है. अभी बेहद का बाप ऑर्डिनेंस निकालते हैं, बच्चे काम जीत जगत जीत बनो. अगर अभी पवित्र नहीं बनेंगे तो विनाश को पाएंगे. अभी पवित्र नहीं बनेंगे, मन आणि शरीराची पवित्रता. आता जर नहीं तर बाबा म्हणता विनाश को पाएंगे, मतलब सतयुगी भाग्य तुम्हारा नहीं बनेगा. इसलिए काम विकार को जीतना है, सभी विकारों को जीतना है, मन और शरीर से स्वच्छ और पवित्र बनना है. तुम पवित्र बनने से अविनाशी पद को पाएंगे. तुम राजयोग सीख रहे हो ना. स्लोगन में भी लिखते हैं बी होली बी योगी. योगी बनो पवित्र बनो. बाबा म्हणतात स्लोगन मध्ये तुम्ही काय लिहितात? योगी बना पवित्र बना. वास्तव में लिखना चाहिए बी राजयोगी. काय लिहायला पाहिजे? योगी नाही, राजयोगी बनो. पवित्र बनो, राजयोगी बनो. योगी तो कॉमन अक्षर है. बाबा म्हणते योगी अक्षर तो कोणी वापरतं. योग, ब्रह्म से योग लगाते हैं, वह भी योगी ठहरे. योग म्हणजे कनेक्शन. ते ब्रह्मतत्वाशी योग लावतात तर ते पण योगी, कुठंतरी कनेक्शन आहे. बच्चा बाप से, स्त्री पुरुष से योग लगाती है, परंतु यह तुम्हारा है राजयोग. प्रत्येकाचं कुठं ना कुठं मनाचा योग जुडलेला आहे, कनेक्शन आहे. लेकिन बाबा हमें सिखाता है राजयोग. राजा बनने के लिए भगवान से कनेक्शन. ऐसा राजयोग तो दुनिया में कोई भी नहीं सिखा पाया, किसी को पता ही नहीं था. बाप राजयोग सिखलाते हैं, इसलिए राजयोग लिखना ठीक है. बाबा म्हणतात मी योग नाही शिकवत, राजयोग शिकवतो. राजा बनण्यासाठी हा योग शिकवतो. बी होली अँड राजयोगी. काय सांगायचं लोकांना? लिहायचं काय? पवित्र बनो और राजयोगी बनो. मेडिटेशन विषयी सांगायचं त्यांना, तर त्यांना सांगायचं की राजयोग है, योग नहीं राजयोग है. बाप राजयोग सिखलाते हैं, इसलिए राजयोग लिखना ठीक है. दिन प्रतिदिन करेक्शन तो होती रहती है. बाप भी कहते हैं आज तुमको गुह्य से गुह्य बातें सुनाता हूं. बाबा गहराई की बातें सुनाते जाते हैं. हम जितना जितना हमारी बुद्धि की क्वालिटी भी बढ़ती जाती है, हमें बाबा की बातों की गहराई समझ में आने लगती है. आता सेवा, सेवेचा पॉइंट, महत्वाची सेवा. अब शिव जयंती भी आने वाली है. शिव जयंती तो तुमको अच्छी रीति मनानी है. शिव जयंती आने वाली है. अभी आज 2 जनवरी है, 26 फरवरी को शिव जयंती इस बार. तर बाबा म्हणतात आता त्याची काय तयारी करायची? तुम्हाला शिवजयंती मनवायची आहे. दुनियेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव, सण, समारंभ मनवले जातात. तेवढ्यापुरतं तेवढं असतं. हॅपी न्यू इयर काल लोकांचा संपला. हैप्पी न्यू ईयर झाला एक दिवस, लेकिन हमारे लिए तो रोज उत्सव है. रोज हम नवयुग की बधाई दे एक दूसरे को कि हम नवयुग में जाने वाली महान आत्माएं हैं. हमें रोज खुश रहना है, हमारे लिए रोज उत्सव है. तो शिव जयंती उसमें हमारा सबसे बड़ा उत्सव है. शिव जयंती तो हमारे लिए रोज है, शिवरात्रि रोज है, लेकिन निमित्त दुनिया वाले मनाते हैं. उस समय हमें ज़्यादा से ज़्यादा सेवा करने का मौका मिलेगा. तो बाबा म्हणता है शिव जयंती तो तुमको अच्छी रीति मनानी है. शिव जयंती पर तो बहुत अच्छी रीति सेवा करनी है. जिनके पास प्रदर्शनी है सभी अपने अपने सेंटर पर अथवा घर में शिव जयंती अच्छी रीति मनाओ और लिख दो शिव बाबा गीता ज्ञानदाता बाप से बेहद का वर्षा लेने का रास्ता आकर सीखो. तो बाबा मुरली में बात करता है, हर एक से बात करता है. ऐसा नहीं जनरल चाललेली मुरली.
आपण विचार करायचा आहे बाबा मला सांगतोय, तर आपण आपलं ठरवायचंय. आपण सगळे मिळून पण ठरवू शकतो. आपण आपलं स्वतःचं पण ठरवायचंय, मला शिवजयंती कशी मनवायची, काय सेवा करू मी यावेळेला वेगळी. क्योंकि हर एक का अपना अपना इंडिविजुअल भाग्य, प्रत्येकाचं वैयक्तिक भाग्य है. जो करेगा वो पाएगा, जो दूसरों के लिए निमित्त बनेगा वो पाएगा. इसलिए हमें अनेकों की सेवा करके उनका भाग्य बनाना है. तर बाबा म्हणते कसं करू शकता तुम्ही. प्रदर्शनी है, घर में चित्र है, वहां भी सेवा करनी. कोई भी आएगा उसे संदेश देना है. फिर सेंटर पर हमारा निमित्त स्थान है, यहाँ पर उसे लेकर आना है. थोडा परिचय द्यायचा, बाकीचे सगळे चित्र दाखवायला, ध्यान कसं करायचंय, परमात्मा कोण आहे हे सांगण्यासाठी आपण त्याला इथं आणू शकतो. उसके पहले मतलब वो उस दिन के लिए तो करना ही है, लेकिन उसके पहले शिव जयंती शिवरात्रि के पहले हमें क्या तैयारी करनी है. अनेकों तक बाबा का संदेश पहुंचाना है, बाबा का परिचय देना है. उस दिन हम क्या कर सकते हैं. उस दिन बाबा म्हणतात उनको बहुत ज्यादा संदेश लेने की उनकी कॅपॅसिटी रहेगी, कारण शिव असतो बुद्धीमध्ये, तर त्या दिवशी ते जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. तर त्या दिवशी आपण सगळ्यांना ज्यांना देता येईल त्यांना स्पेशल संदेश देऊ शकतो. इथं आणून त्यांना सांगू शकतो की कोर्स करून घ्या तुम्ही. बल बत्तिया आधी भी जला दो. उस दिन बाबा म्हणतात त्यावेळेला दिवे लावा. दिवाळीला लावतो, शिवजयंतीला पण लावा, म्हणजे त्यांना कळेल की क्या है. उनकी बुद्धि चलेगी कि हाँ ये शिवरात्रि के निमित्त ही ये मनाते हैं, मतलब ये शिव को ही मानते हैं, मतलब शिव ही सब कुछ है इनके लिए, जिसको हम मानते हैं दुनिया में महत्वपूर्ण मानते हैं, परमात्मा कहते हैं. तो उनका यादगार ही यहाँ पर ये लोग मना रहे हैं. त्यांच्या बुद्धीमध्ये पण येईल की हाँ ये शिव बाबा का ही है, शिव का ही है, परमात्मा का ही है. तो वो और भी इस मार्ग की ओर उनके मन में उत्सुकता जाग जाएगी. म्हणून बाबा म्हणते त्या दिवसाला स्पेशल महत्व आहे. तुमच्यासाठी तर रोजचं आहे, पण नवीनसाठी त्या दिवशी तुम्ही स्पेशल दिवाळीसारखं त्याला मनवा. तो बल बत्तियां आदि भी जला दो, घर घर में शिव जयंती मनानी चाहिए. घर घर में, सिर्फ अपने स्थान पर नहीं, घर घर में शिव जयंती मनानी चाहिए. म्हणजे ते विचारतील काय आज आणि कशामुळे हे दिवे लावलेले, तो उनको हम बता सकते हैं. शिव बाबा आता है, आत्मा की ज्योति जगाता है और आत्मा को परमात्मा जैसा बनने के लिए ज्ञान देता है. तुम ज्ञान गंगाए हो ना, तो हर एक के पास गीता पाठशाला होनी चाहिए. घर घर में गीता तो पढ़ते हैं ना. तो बाबा म्हणता है आप ज्ञान गंगाए हो सब. निमित्त स्थान हमारा एक है, लेकिन हमारा घर भी पाठशाला होनी चाहिए. हमारा घर पाठशाला होनी चाहिए. कोई भी आए उसे ज्ञान मिलना चाहिए. घर घर में चित्र रख देने चाहिए. लिख दो कि बेहद के बाप से आकर फिर से वर्षा लो. यह शिव जयंती का त्योहार वास्तव में तुम्हारी सच्ची दीपावली है. जब शिव बाबा आते हैं तो घर घर में रोशनी हो जाती है. जब शिव बाबा आते हैं तो घर घर में रोशनी हो जाती है. मतलब बाबा ज्ञान देते हैं और ज्ञान के प्रकाश से इस दुनिया का हर घर रोशन हो जाता है. सतयुगी घर, हर महल रोशन होगा. म्हणजे त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये न्हावून निघालेले आत्मा तिथं येणार आहे. तो भगवान का ज्ञान उन्हें रोशन बनाएगा, उस रोशनी वाली दुनिया में लेकर चलेगा. इस त्योहार को खूब बत्तियां आदि जलाकर रोशनी कर मनाओ. तर यावेळेला शिवरात्रीला आपली दिवाळी राहणार आहे. तुम सच्ची दीपावली मनाते हो. फाइनल तो होना है सतयुग में. वहां घर घर में रोशनी ही रोशनी होगी, अर्थात हर आत्मा की ज्योत जगी रहती है. यहाँ तो अंधियारा है, आत्माएं आसुरी बुद्धि बन पड़ी है. वहाँ आत्माएं पवित्र होने से दैवी बुद्धि रहती है. वहाँ पवित्रता है इसलिए दिव्यता है. यहाँ पर भी दिव्यता अगर चाहिए, दैवी बुद्धि अगर बनानी है तो हमें पवित्र रहना है. इन बातों को तुम्हारे में से कोई थोड़े हैं जो यथार्थ रीति समझते हैं और उनके अंदर खुशी होती है.
खुशी के लिए बहुत सारी बातें हमें बाबा बताता है, बहुत सारे क्लासेस में हम सुनते हैं खुश रहना क्यों ज़रूरी है। सबसे ज़रूरी है संगम युग में खुशी। तो खुशी बाबा म्हणता है जिन्होंने इस ज्ञान को समझा है वही खुश रह सकते हैं। तुम्हारे में से भी बाबा म्हणते हैं जिन्होंने इस ज्ञान को समझा है यथार्थ रीति वो खुश रहेंगे। जिनको ज्ञान नहीं समझा है वो नाराज रहेंगे, कभी खुशी कभी गम रहेगा। लेकिन जिनको ज्ञान समझ में आ गया है एक सेकंड भी नाखुश नहीं रह सकते। एक सेकंड अगर नाखुशी है मतलब ज्ञान समझा ही नहीं है, बाबा समझा ही नहीं तो हमें अच्छी रीति से समझना है, नहीं समझा है तो अच्छी रीति से समझना है। क्योंकि अभी बहुत थोडा समय बचा है। बाबा आपलं कार्य, बाबांनी आता कार्य ते आवरायला सुरुवात केलेली आहे, संपायला आलेले त्याचे कार्य। आपल्याला आता शेवटी खूप जास्त भाग्य जर बनवायचे, सगळ्यात पहिली आपल्यामध्ये खुशीची धारणा करायची कि बाबा मिला सब कुछ मिला। बाबा ने इतना सारा सत्य ज्ञान दे दिया जिसके लिए ऋषि मुनियों ने इतनी कठोर तपस्या की, आज तक कर रहे बेचारे। और भगवान हमें सहज इतना सारे रहस्य बता रहा है, हमारा सत्य परिचय दिया कि मैं देवता हूँ, मैं पूज्य आत्मा हूँ। तो इससे और ज़्यादा खुशी की बात क्या हो सकती है। कहीं थोड़ा सा धीर, थोड़ी सी सहन शक्ति पाएगी फक्त, और बहुत अच्छे दिन आने वाले हमारे। लेकिन अगर हम इस समय धीरज खो देंगे, सहन शक्ति को खो देंगे तो हमारे लिए अच्छे दिन नहीं आएंगे। बाबा मतलब वो विनाश को पा जाते, मतलब सतयुग में नहीं आ पाएंगे। इसलिए हमें सतयुग में आना है, पहले जन्म में आना है तो खुश रहना पड़ेगा। अगर नहीं आना है तो खुश नहीं रहे तो भी चलेगा। अब तुमको मालूम है भ्रमरी को धरेत्री अर्थात घर बनाने वाली कहते। भ्रमरी जो भूंगा, उसको घर बनाने वाली कहते। घर बनाने का अच्छा कारीगर है, खूप सुंदर घर बनवतो। आपण बघतो लाकडामध्ये वगैरे कसं बनलेलं असतं त्यांचं घर। तो घर बनाने का अच्छा कारीगर है, इसलिए धरेत्री नाम है। धरेत्री पण म्हणतात। कितनी मेहनत करती है, वो भी पक्का मिस्त्री है। 2-3 कमरा बनाती है, 3-4 कीड़े ले आती है। वैसे तुम भी ब्राह्मणिया हो, चाहे 1-2 को बनाओ, चाहे 10-12 को, चाहे 100 को, चाहे 500 को बनाओ। मंडप आदि बनाते हो, यहाँ यह घर बनाना हुआ ना, उनमें बैठ सबको भूं भूं करते हो। फिर कोई तो समझकर कीड़े से ब्राह्मण बनते हैं, कोई सड़ा हुआ निकलते हैं, अर्थात इस धर्म के नहीं है। इस धर्म वालों को ही पूरी रीति टच होगा। तुम तो फिर भी मनुष्य हो ना, तुम्हारी ताकत उनसे यानी भ्रमरी से तो जास्ती है। बाबा मतलब वो भ्रमरी भी कितने होशियार है, वो 3-4 कीड़ों को ले आती हैं, भू भू करती है, उनमें परिवर्तन लाती है। तो ऐसे बाबा मतलब उनसे तो तुम्हारी ताकत ज़्यादा है, तुम्हारी बुद्धि ज़्यादा है, तुम्हारी समझ ज़्यादा है, तुम्हारे साथ भगवान है। तो बाबा म्हणता है चाहे 1-2 को ले आओ, चाहे 10-12 को ले आओ, चाहे 100 को बनाओ, चाहे 500 को बाबा का बनाओ। भूं भूं कर मतलब उनको ज्ञान देना है, उनको बाबा का परिचय देना है, उनको कुछ अच्छी अच्छी बातें समझानी है, उनको इस दुनिया के हालत के बारे में बताना है। जशी त्याच्या बुद्धीची कुवत आहे तसं आपण त्याला सांगत चालायचं, समजावत चालायचं। तो अभी इसके लिए अभी हम ये जनवरी महीना जो है ये तपस्या का महीना है। इस समय हमें अभी योग को भी बढ़ाना है और ये संदेश देने की जो सेवा है वो भी हमें बढ़ानी है। तर आता आपण त्यासाठी या जानेवारी महिन्यामध्ये आपण 9 पुढचा गुरुवार 9 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत कोर्स करून घ्यायचा, जितक्यांचं करून घेता येईल आपल्याला। तर टाईम बघू आता, इथं आवाजाचं कसे पोझिशन राहील सप्ताहाचा आवाज, तर त्यानुसार टाईम ठरवू। पण 9 तारखेला सुरू करू आपण, सद्गुरुवार आहे, आणि 15पर्यंत तो कोर्स होऊन जाईल। तर सकाळ संध्याकाळ जसं ॲडजस्ट होईल। पण अनेकांना आपण सांगायचं आहे कोर्स करायला घेऊन यायचं है। घर में फिर जो आते हैं उनको भी समझाते रहना है, लेकिन उनका स्पेशल कोर्स भी होना चाहिए। तो यहाँ पर हम कोर्स लेंगे 9 से 15 तारीख तक। त्याच्या आधी बाबा ने म्हटलं जिसको ये ज्ञान समझ में आया है वो खुश रहेगा। तो अगर हमारे ज्ञान के समझने में थोडी भी कमी आहे, जसं आता काय असतं आपण ज्या वेळेला कोर्स करतो त्यावेळेला ती बुद्धी तेवढी त्या लेवलची नसते, म्हणून काही गोष्टी समजतात, काही गोष्टी लक्षात राहतात, काही नाही राहत। तर आपल्याला दुसऱ्यांना समजून सांगायचं तर आपल्याला ते क्लिअर पाहिजे सगळं।
7 दिवसाचा जो कोर्स आपला क्लिअर पाहिजे. तर आपण आजपासून असं करू, आपण जे रेग्युलरवाले आपले जे आहेत सगळे आपण म्हणजे नवीन नाही, आपल्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी आपण कोर्सचं क्लास बघू. जे काही आता बघू कोणता ठरवायचं, कोणाचं घ्यायचं, काय घ्यायचं आहे. पण नुमा श्यामला कोर्स आणि सगळ्यांनी यायचं आहे. कारण आपल्याला ज्ञान पक्क पाहिजे, सगळे पॉईंट आपल्याकडे पाहिजे समजून सांगण्यासाठी. आपण आता नंतर आपण क्लास योग ते नंतर करू, पण 7 दिवस तरी आपण हा कोर्स सगळ्यांनी करून घ्यायचा आहे. पुन्हा रिव्हिजन कोर्स म्हणजे आपल्याला कोणालाही समजून सांगायचं असेल तर आपल्याकडे उदाहरण राहील. तो हमारा अपना करना है हमें, और फिर 9 तारीख से उनको हम बुलाएंगे नए योग. हमारा नुमा शाम के समय क्लास रहेगा या योग रहेगा, जैसे भी एडजस्ट होगा. पण आपण आपला आता 7 दिवस आपण कोर्स करून घेऊ, 7 दिवस 8 दिवसचे. तो ह्या जानेवारी महिन्याचं, कारण सगळीकडे तपस्येचं वातावरण आहे, व्हायब्रेशनचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे, आपली ताकद वाढवायची आहे, ज्ञान वाढवायचं आहे. आणि पुढे मग पुढच्या दोन्ही विषयामध्ये आपण पक्के होऊ. धारणा आणि सेवा वेगवेगळ्या प्रकारे आपण करायला लागू. जेव्हा आपण सेवा करू त्यांना घेऊन यायचं आहे, त्यांना संदेश पोहोचायचा त्यांच्यापर्यंत, ती सेवा आपण करायची. आता पुढे अनेक प्रकारच्या सेवा आहेत, त्यासाठी आपण तयार होऊ. तर या जानेवारीचा फुल उपयोग आपल्याला करून घ्यायचा आहे. बाबांचं वरदान आहे जानेवारी महिन्याला, आणि त्यामुळे या वर्षासाठी तर बाबांनी पूर्ण वरदान दिलेलं आहे आपल्याला, सफल भव, सफलता मूर्त भव. पण जानेवारीला स्पेशल वरदान आहे. जे आपण करू जितकं बाकीच्या महिन्यामध्ये तितकं त्याचं हे नाही होणार प्राप्ती, की जानेवारीमध्ये होते, कारण विशेष नजर असते बाबांची बच्च्यावरती. म्हणून या जानेवारीला योग तपस्येचा महिना आपल्याला मनवायचा आहे, पूर्ण जानेवारी महिना. जसं जसं आपण पुढे, पण आज संध्याकाळपासूनच आपण कोर्स सुरू करतोय. आजकल सन्यासी लोग भी बाहर विदेशों में जाकर कहते हैं हम भारत का प्राचीन राजयोग सिखाते हैं. आजकल माताएं भी गेरू कपनी पहनकर जाती है तो फॉरेनर्स को ठग कर आती है. उनको कहती है भारत का प्राचीन राजयोग भारत में चलकर सीखो. तुम ऐसे थोड़ी कहेंगे कि भारत में चलकर सीखो, तुम तो फॉरेन में जाएंगे तो वहाँ ही बैठ समझेंगे. यह राजयोग सीखो तो स्वर्ग में तुम्हारा जन्म हो जाएगा. इसमें कपड़ा आदि बदलने की बात नहीं है. यहाँ ही देह के सब संबंध भूल अपने को आत्मा समझ बाप को याद करो. बाप ही लिबरेटर गाइड है, सबको दुख से लिबरेट करते हैं. तो बाबा म्हणते हैं वो जाते हैं, दूसरे साधु सन्यासी भारत के बाहर जाते हैं और उनको ठगते हैं कि आप राजयोग सिखाते, हम भारत का प्राचीन राजयोग हम आपको सिखाते. मग माता त्यांच्यामध्ये ज्या महिला संन्यासी असतात त्या पण आपले भगवे वस्त्र धारण करून तिथं जाऊन त्यांना फसवतात. म्हणजे चुकीचं सांगतात की तुम्ही भारतामध्ये येऊन राजयोग शिका, त्यांच्याशी जोडायचा प्रयत्न असतो. तर बाबा म्हणतात तुम्ही जिथं गेले तिथंच त्यांना राजयोग शिकवता. असं नाही की भारतामध्ये या मग शिका, वहाँ पर ही सिखाते हैं. फिर वो बाबा से मिलने के लिए आते हैं भारत में, लेकिन राजयोग तो हम कहीं भी कोई भी कहीं भी मिल जाए हम उसको राजयोग सिखा सकते हैं. कहीं अटी शर्ती नहीं है कि वहाँ से सहज राजयोग है, तो हम किसी को भी कहीं पर भी समझा सकते हैं. हम किसी को भी ठगते नहीं है, हम बहुत सीधी सीधी बात उनको डायरेक्ट बता देते हैं. ऐसा कोई रहस्य नहीं रखते हैं. हाँ तुम्हाला मग सांगू आम्ही खूप महत्व हे वेगवेगळे त्यांना थोडं हे करून थोडंसं त्यांना बुद्धीला चालना द्यायची, वेगवेगळ्या प्रकारे त्यांना मग उत्साहामध्ये आणायचं. मग त्यांना कधीतरी त्यांना बोलवायचं, इकडे या मग आम्ही तुम्हाला शिकू. जहाँ जो मिल जाए हम उसको राजयोग के बारे में तो बता सकते हैं कि आत्मा समझकर परमात्मा को याद करते हैं हम, वो राजयोग है. कोई भी धर्म वाला मिले उनको कहना है बाप कहते हैं अपने को आत्मा समझ मुझे याद करो तो तुम पावन बन जाएंगे. ही राजयोगची सगळ्यात सोपी व्याख्या आहे. बाबा म्हणते कोणताही धर्मवाला भेटू द्या तुम्हाला, तुम्ही कुठेही भेटू द्या, देशात विदेशात कुठेही भेटू द्या, त्याला तुम्ही काय म्हणायचं, बाप कहते भगवान ने कहा है अपने को आत्मा समझ मुझे याद करो तो तुम पावन बन जाएंगे. यही तो राजयोग है. आत्मा समझकर मुझे याद करो, त्याच्याशी कनेक्शन जोडा तर तुम्ही पवित्र बनाल तर सुख शांती येईल, देवता बनाल. तो अपने को आत्मा समझ मुझे याद करो तो तुम पावन बन जाएंगे, फिर मैं साथ ले जाऊंगा. बस इतना ही बोलो, जास्ती नहीं.
जब हम बात करें उनसे, उन्हें राजयोग की जो सरल व्याख्या है वो बता देनी है, फिर उनको हम कह सकते हैं कि कोर्स करना है, इसमें सारे डिटेल आ जाएगा। बस इतना ही बोलो, जास्ती नाही। यह तो बहुत सहज आहे, कोणी सांगू शकतं, ते वरच्याची आठवण करायची, तो एकच आहे, सगळ्यांचा आहे। आपण आत्मा आहे, तो परमात्मा आहे, त्याची आठवण करायची आहे, त्याच्या किरणांमधून ताकद घ्यायची आहे, शांती घ्यायची, सुख घ्यायचं आहे, सोप्या भाषेत सांगू शकतो आपण। यह तो बहुत सहज है, तुम्हारे शास्त्रों में भी है कि घर घर में संदेश दिए। काय म्हणताय बाबा, तुम्हारे शास्त्रों में? तो हम शास्त्रों को नहीं मानते तो सवाल ही नाही। बाबा म्हणते तुम्ही बनवले शास्त्र, तुम्हारे म्हणजे शास्त्रांना नाव नहीं ठेवायचं, उस समय जरूरत थी, हमने बनाए, हम ही निमित्त बने शास्त्र बनाने के लिए। तो बाबांना सांगायचं काय कि घर घर में तुमने संदेश दिए, तुम्हारे शास्त्रों में, शास्त्र हमने लिखे हैं, और उसमें किसी शास्त्र में ये आया होगा कि भगवान का संदेश हमने दिया है। कोई एक रह गया तो उसने उल्हना दिया, मुझे कोई ने बताया नहीं। बाप आए हैं तो पूरा ढिंडोरा पीटना चाहिए। तो ढिंडोरा हम कैसे पीट सकते हैं? हम बोल सकते हैं, शिव संदेश दे सकते हैं, कोई कागज पर लिखा हुआ संदेश दे सकते, ते संदेशची पुस्तिका देऊ शकतो, बोलण्याद्वारे, आपल्या कर्माद्वारे, आपल्या व्हायब्रेशनद्वारे आपण त्यांना संदेश देऊ शकतो। आणि विशेष त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे की बाबा आलेला आहे, तो त्यांचा पण बाबा आहे। तर आपल्याकडे जे मोबाईल वापरतात, व्हॉट्सअपचा उपयोग असा चांगल्या कामासाठी करू शकतो आपण। बाबा ने समझाया, शिव जयंती पर हर एक घर घर में चित्रों पर सेवा करो, लिख दे कि बेहद के बाप से 21 जन्मों के लिए स्वर्ग की बादशाही सेकंद में कैसे मिलती है, सो आकर समझो। काय लिहा बाबा म्हणते, आपल्या आपल्या घरामध्ये चित्र 1 2 3 जे चित्र असतील, काय लिहा कि 21 जन्मों के लिए स्वर्ग की बादशाही बेहद के बाप से सेकंड में कैसे मिल सकती है, आकर समझो, हम बताते हैं आपको। जैसे दिवाली पर मनुष्य बहुत दुकान निकाल बैठते हैं, तुमको फिर अविनाशी ज्ञान रत्नों का दुकान निकाल बैठना है। त्या दिवशी काय करायचं स्पेशल, वेगवेगळ्या प्रकारचे नवीन दुकान लागतात दिवाळीला, फटाक्यांची वेगळी, कलरची वेगळी, असं स्पेशल दुकान म्हणजे सीझननुसार। तर तसं दुकान खोलून बसतात। बाबा म्हणते तुम्हारी दुकान कौन सी होनी चाहिए, ज्ञान रत्नों की। ज्ञान रत्न बांटने उस दिन, उनको संदेश देना है। तुम्हारा कितना अच्छा सजाया हुआ दुकान होगा, मनुष्य दिवाली पर करते हैं, तुम फिर शिव जयंती पर करो। जो शिव बाबा सबके दीप जगाते हैं, तुमको विश्व का मालिक बनाते हैं, वह तो लक्ष्मी से विनाशी धन मांगते हैं, और यहाँ जगत अम्बा से तुमको विश्व की बादशाही मिलती है। यह राज बाप समझाते हैं। तो वो दिवाली पर मनाते हैं अलग अलग तरीके से, लक्ष्मी की पूजा करते हैं, लक्ष्मी से मांगते रहते हैं, लेकिन बाबा म्हणते यहाँ पर तो जगत अम्बा के द्वारा भगवान हमको विश्व की बादशाही देता है। वही जो लक्ष्मी है यहाँ पर जगत अम्बा है संगम युग पर, और उसके द्वारा, ब्रह्मा बाबा के द्वारा, बाबा हमें विश्व की बादशाही दे रहा है। तो बाबा म्हणते ये राज मैंने तुमको समझाया है, तुम्हें सबको समझाना है। तो उस दिन हम बहुत अच्छी, व त्या शिवरात्रीच्या आसपास खूप चांगली सेवा आपण करू शकतो। पॉइंट्स तो ढेर की ढेर है, नोट करनी चाहिए। तो बाबा खूप पॉइंट्स देत असतो आपल्याला, काय करायचं, ज्ञान योग धारणा सेवा, चारीचे पॉइंट्स असतात मुरलीमध्ये। तर बाबा म्हणते पॉइंट्स तो ढेर की ढेर है, नोट करनी चाहिए, कारण ऐकलेलं सगळंच लक्षात नाही राहत। आपण हे जवळपास क्लिअर आहे की जेवढं आपण ऐकतो त्याला जर रिव्हिजन नाही केलं तर दुसऱ्या दिवसापर्यंत जवळपास सगळं विसरलेलं असतं, काही 1-2 पॉईंट लक्षात राहतात दुसऱ्या दिवसापर्यंत। रिव्हिजन केली तर निम्म लक्षात राहील, आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे लिहिलेलं असेल तर ते मटेरियल राहील आपल्याकडे कायमसाठीच। म्हणून बाबा म्हणतात कधी आपल्याला मूड खराब झाला किंवा आपल्याला अभ्यास करायचा, स्पेशल मंथन करायचं आहे, तर आपल्याकडे लिहिलेले पॉईंट्स असतील तर ते कामात येईल। ते उघडलं ते की लगेच आपली स्थिती बदलून जाईल। म्हणून बाबा म्हणतात पॉइंट्स तो ढेर की ढेर आहे, नोट करनी चाहिए। ज्यांना लिहिता येतं त्यांनी जरूर डायरी आणि पेन घेऊन लिहायचं आहे।
कारण नंतर नंतर मुरली क्लास पण होणार नाही आहे, आपल्याला इंटरनेट पण बंद राहील, कुठूनच काही मिळणार नाही आहे. आपल्याकडे आपल्या हाताने लिहिलेलं जर असेल तर ते विनाश काळामध्ये तेच कामात येणार आहे आपली स्थिती चांगली ठेवण्यासाठी. म्हणून हे बाबा म्हणून म्हणताय की पॉईंट्स डेर की डेर आहे, खूप पॉईंट आहे, खूप ज्ञानाचं खजाना आहे. पण जर तुमच्याकडे त्याचं एक तर लक्षात नाही राहत म्हणून लिहिलेलं पण नाही आहे तर मग काय फायदा त्याचा. त्यावेळेला तर स्थिती चांगली होते, आपली शक्ती तर मिळून जाते, पण वेळेवरती जो पॉईंट आठवायला पाहिजे आपल्या स्वतःसाठी किंवा सांगण्यासाठी तो नाही आठवणार. पण लिहिलेलं जर असेल तर पटकन आपल्याला क्लिअर होतं. थोडं थोडं लिहायचं आहे, छोटासा पॉईंट लिहायचा आहे, त्याचा विस्तार लक्षात राहतो आपल्याला, पण थोडं लिहायचं आहे. जैसे बैरिस्टर लोग भी पॉइंट्स का बुक रखते हैं ना, डॉक्टर लोग भी किताब रखते हैं, उसमें देखकर दवाई देते. नवीन नवीन जे येत असतं ते लिहून ठेवतात. डॉक्टर पण वकील पण नवीन काय आलं ते लिहून ठेवत असतात. तर तसं आपल्याला तर विश्वाची बादशाही पाहिजे, राजा बनायचं आहे आपल्याला, आणि संगम युगामध्ये सगळ्या विश्वाची पालना करायची. तर आपल्याकडे ते लिहिलेलं लिखित रूपामध्ये पाहिजेच. तो बच्चों को कितना अच्छी रीति पढ़ना चाहिए. कितना अच्छी रीति पढ़ना चाहिए. पढ़ना चाहिए मतलब सिर्फ मुरली नहीं. त्या दिवशी आशा दीदींनी मुरलीमध्ये सांगितलं, ये पढ़ाई मतलब क्या है, 5 सब्जेक्ट, 4 नाही 5. ज्ञान म्हणजे मुरली, योग, धारणा दिव्य गुणांची, आणि सेवा सगळ्या प्रकारची सेवा, आणि 5वा विषय परिवार. परिवार कोणता, आपला लौकिक परिवार पण आणि अलौकिक परिवार पण. त्याच्यामध्ये पण आपल्या शुभ भावनाची लेनदेन पाहिजे, एकमेकांशी संबंध चांगले पाहिजे. तो ये 5 विषय जिसके पक्के हैं वो पढ़ाई में अच्छा है. तो हमें देखना है हम रोज कितना आगे बढ़ रहे हैं हर विषय में. बाबा ने नंबर 1 मंत्र दिया है, मन मना भव. बाप और वर्षे को याद करो तो स्वर्ग के मालिक बन जाएंगे. शिव जयंती मनाते हैं, परंतु शिव बाबा ने क्या किया, जरूर स्वर्ग का वर्षा दिया होगा. उसको 5000 वर्ष हुए, स्वर्ग से नर्क, नर्क से स्वर्ग बनेगा. दुनिया वाले नहीं जानते हैं, उन्हें हमें समझाना है ये बात. बाप समझाते हैं, बच्चे योग युक्त बनो तो तुम्हें हर बात अच्छी तरह समझ में आएगी. जितकं बाबांशी कनेक्शन राहील, जितका योग जास्त राहील आपला, तितकं आपल्याला चांगल्या प्रकारे बाबांची जी समजवणी आहे ती लक्षात येईल, ती जीवनामध्ये वापरण्यामध्ये येईल. परंतु योग ठीक नहीं है, बाप की याद नहीं रहती तो कुछ समझ नहीं सकते. ज्ञान मिळालं म्हणजे सूचना मिळाली, बातमी कळाली आपल्याला, पण ती समजदारी जीवनामध्ये, आपल्या भावनेमध्ये, विचारामध्ये, वागण्यामध्ये केव्हा येईल, योग ठीक होगा जब. और योग क्या है, अपने आप को आत्मा समझकर बाबा को याद करना बहुत अच्छी रीति से. तर त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल. आपण असं नाही म्हणू शकत की हां बाबाच आहे, चलता फिरता उठता बसता बाबाच आहे, बाबाशिवाय कोण आहे. मोघम स्वरूपाची नाही. ते केव्हा होईल, जेव्हा आपण सेट केलेलं आहे स्वतःला आपण बसवलेलं आहे, मन बुद्धीला स्थिर करून आपण शरीराला पण बसवलेलं आहे, तेव्हा ती योगची प्रॅक्टिस होईल, आणि तेव्हा मग चलता फिरता होईल. आणि एकदा त्याच्यामध्ये आपण परफेक्ट झालो की मग 24 तास योग चालतो ऑटोमेटिक. तो इसलिए अभी जनवरी मास में हमें योग को भी बढ़ाना है. जितकं आपल्याला केव्हाही वाटलं इथं येऊन बसू शकतो आपण, आपलं आता स्पेशल स्थान आहे, इथं येऊन कधी बसू शकतो आपण बाबांच्या आठवणीमध्ये, आणि जानेवारी महिन्याचा फायदा करून घ्यायचा आपल्याला. आत्ता जर प्रॅक्टिस झाली तर पुढे पण कामात येईल. तर कधीही आपण येऊन बसू शकतो. इथं सेपरेट आहे सगळं, बाबांचं आहे. कभी भी आकर बैठ सकते हैं, बाबा से योग लगा सकते हैं. बहुत प्यार से याद करना है बाबा, लोड घेऊन नाही, मजा आली पाहिजे त्याच्यामध्ये. बाबांकडून कधी शांती घ्यायची, कधी शक्ती घ्यायची, कधी प्रेम घ्यायचं आहे, आणि ते आपण घ्यायचं आहे आणि वापरायचं आहे, मग व्यवहारामध्ये जीवनामध्ये वापरायचं आहे. तो मग पूर्ण योग होऊन जाईल. योग अधुरा आहे जोपर्यंत आपण फक्त योग करतोय, मेडिटेशन करतोय फक्त. योग पूर्ण केव्हा होईल, जेव्हा आपण कार्यव्यवहारामध्ये त्याला वापरतोय. शांती, सुख, प्रेम हे आपण आपल्या वागण्या बोलण्यामध्ये, विचारामध्ये, एकमेकांच्या संबंधामध्ये वापरतोय. तर हे राजयोगी जीवन आपल्याला बनवायचं. तर त्यासाठी ही सेटिंग द्यायची, आपण पक्क करून घ्यायचं की मला इतका तास योग करायचा आहे रोजचा.
तो हम उसमें ये 1 घंटा मुरली का हो गया, समझो उस समय बाबा की याद में तो योग पकडते हैं हम, समजो पकडून घ्यायचं आपण, आपल्याला नाही शक्य जास्त तर नुमाशामचा 1 तास तो योग पकडायचा आणि 2 तास अजून काढायचे, 4 तास होऊन जाईल. ज्याला शक्य आहे त्यांनी करायचंय, नाही शक्य तर त्याचं प्रॉब्लेम असतात वेगवेगळे, पण जर केलं तर त्याचा फायदा आहे. तो बाबा म्हणते नुकसान काय होईल, योग ठीक नहीं है तो बाप की याद नहीं रहते, बाबा बाबा करते रहते लेकिन वो कनेक्शन कांटेक्ट जो होना चाहिए वो नहीं है. म्हणून बाबा म्हणते बाप की याद नहीं रहती अगर योग ठीक नहीं है तो. कुछ समझ नहीं सकते, ज्ञान बुद्धीमध्ये नाही बसणार चांगल्या प्रकारे वापरायसाठी. विकर्म भी विनाश नहीं हो पाते. विकर्म केव्हा विनाश होईल, जेव्हा ॲक्युरेट आपण आत्मा समजून बाबाला बघतोय आणि त्याचे किरणांचा करंट घेतोय, तेव्हा आपले पापकर्म भस्म होतील, जसे काही आपण केलेच नव्हते. नुसतं बाबा बाबा म्हटल्यामुळे काय होईल की आपण व्यर्थमध्ये नाही जाणार, पाप नाही होणार, पण मागचं जे आणलेलं आहे ते कसं नष्ट होईल, आपण आत्मा समजून बाबांची आठवण करू तेव्हाच नष्ट होऊ शकतं ते. योगयुक्त न होने से इतनी सद्गति भी नहीं होती है. इतनी सद्गति नहीं होती अगर योग ठीक नहीं, अच्छा नहीं है, बहुत ज़्यादा योग नहीं है, इतनी सद्गति मतलब सतयुग में ऊपर नहीं आएंगे. फिर 1 2 4 5 जन्म अगर सतयुग में आना भी है तो पहले मेन जो अच्छे जन्म है वो कट हो जाएंगे. बाबा सगळं काही सांगून टाकतो आपल्याला, म्हणजे आपण म्हणू शकत नाही की आम्हाला हे माहीतच नव्हतं. आम्हाला जर इतकं बाबांनी पहिलेच सांगितलं असतं तर मग आम्ही खूप जास्त पुरुषार्थ केला असता, खूप जास्त योग केला असता, खूप संदेश दिले असते. सगळं सांगतोय बाबा. आणि आज स्पेशल जानेवारी महिना या संपूर्ण वर्षासाठी बाबा सेटिंग करून देतोय आपली. आपण आपलं ठरवायचं आहे. आपल्याला 2025 सगळ्यात महत्त्वाचं वर्ष आहे. खूप चांगला पुरुषार्थ आपल्याला आता करता येईल. नंतर काय होणार आहे, किती पुरुषार्थ होईल सांगता येत नाही, पण 2025चा संपूर्ण फायदा उचलायचा आहे आपल्याला. 365 दिवस आहे आपल्याकडे अजून. तो योगयुक्त न होने से इतनी सद्गति नहीं होती, पाप रह जाते हैं, मग सजा भोगावी लागेल, मग त्याला सुरुवातीला येताच येणार नाही. फिर पद भी कम हो जाता है, लेवल पण कमी. बहुत है योग कुछ भी नहीं है, नाम रूप में फंसे रहते हैं देहधारी बुद्धीमध्ये. उनकी ही याद आती रहेगी तो विकर्म विनाश कैसे होंगे. योग दुसरीकडेच लागलेला आहे, बाबांशी योग नाही आहे, याची त्याची आठवण, त्याच्याशी कनेक्शन डायरेक्ट. तर बाबा म्हणतात फिर पाप कैसे भस्म होंगे. बाप कहते देही अभिमानी बनो. मूल गोष्ट है देही अभिमानी. अपने आप को आत्मा समझ कर रहेंगे तो कहीं भी फंसेंगे नहीं, मन बुद्धि से नाम रूप में नहीं फंसेंगे, बाबा से कनेक्शन रहेगा. अच्छा, मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद, प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद, प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, शिव जयंती पर अविनाशी ज्ञान रत्नों का दुकान निकाल सेवा करनी है. घर घर में रोशनी कर सबको बाप का परिचय देना है. सच्चे बाप से सच्चा होकर रहना है, कोई भी विकर्म करके छिपाना नहीं है. ऐसा योग युक्त बनना है जो कोई भी पाप रह न जाए, किसी के भी नाम रूप में नहीं फसना है. इतके सगळ्या गोष्टी बाबांनी सांगितल्या, त्याचा लोड नाही घ्यायचा आहे. त्याची मजा वाटली पाहिजे की बाबा मला सांगतोय, माझ्यावर विश्वास आहे, मला बाबा एवढं सगळं सांगतो. दुनियावाल्यांना थोडे सांगतो हे करा, पापापासून दूर राहाल. दुनियावाल्यांना नाही, ते जेव्हा त्याचे बनतील तेव्हा तो त्यांना सांगेल. आज तर बाबा मला सांगतोय, माझ्यावर किती विश्वास है आणि मी किती मोठा है. भगवान मेरे से कुछ कराना चाहता है, कितना बड़ा आदमी हूँ. अपने आप को नशे में लाना है, खुशी रखने की. लोड नाही घ्यायचं की असं कसं होईल, माझ्याकडून होणार नाही. जेवढं होईल तेवढं करायचं, लोड नाही. सहज जेवढं होईल तेवढं करायचं. बाबांनी एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, आपल्याकडून जेवढं सहजतेने होईल तेवढं करायचं. हळूहळू प्रॅक्टिस होत होत आपण त्याच्यामध्ये उन्नतीला प्राप्त करू शकतो. पण करायला सुरुवात करायची. बाबा हिम्मत जर ठेवली तर बाबा आपल्याला मदत करत असतो.
आणि आपल्यालाही कळणार नाही की माझ्याकडून एवढं सगळं कसं झालं, ज्ञान योग धारणा सगळं इतकं सगळं कसं काय मी करू शकलो. हमें सिर्फ हिम्मत का एक कदम आगे बढ़ाना है, संकल्प रखना है कि मुझे ये करना है, बाबा की मदद जरूर मिलेगी. मेरे से नहीं हो सकता असं म्हटलं तुम्ही तर त्या दिवशीच ब्लॉक तयार झाला, होणारच नाही, होऊच शकत नाही. मी नाही करू शकत, माझ्याकडून नुमाशाम होणार नाही, माझ्याकडून योग होणार नाही, माझ्याकडून रेग्युलर मुरली होणार नाही. तर आपण आपल्या हाताने ब्लॉक तयार केला. लोकांच्या हार्टमध्ये ब्लॉक होतो तर ब्लॉकेज होतात त्यांना हार्ट अटॅक येतो. तर इथं आपण मन आणि बुद्धीला ब्लॉक करून टाकलं तर मग कशी ती बाबांशी जुडेल. मुझे करना है बस, बाबा करायगा, इतकं आपण जर सहजतेने घेतलं या गोष्टीला, हळूहळू हळूहळू आपल्याला आपल्यामध्ये ती ताकद निर्माण होईल. आणि आपल्याकडून जे बाबा इच्छा आहे आपल्याकडून करून घ्यायची ती सहजतेने होईल आणि आपल्याला आनंदाने ते सगळं करता येईल. हे करताना आनंद होईल, मग जीवनामध्ये आनंद राहील. तिकडे आनंद प्राप्त करून इकडे आपण काहीच नाही करू शकत, तिकडे आनंद प्राप्त होतच नाही. कारण आनंद प्राप्त झाला, दूसरं दुःख, दूसरं टेंशन है. लेकिन यहाँ पर हम आनंद को प्राप्त करके अगर बाबा जो कहते हैं वो करेंगे, आनंद की स्थिति में रहकर करेंगे, तो उस अपने जीवन में भी आनंद ही रहेगा. इकडून तिकडे आनंद न्यायचा आहे, तिकडे आनंद येऊन इकडे नाही यायचं आहे. हे खूप उलटं करतात की हां हे झालं, हे सगळं चांगलं ठीक होईल, मग मी चांगला योग लावेल. योगच नाही लावला तर सगळं चांगलं होईलच कसं काय? होऊच शकत नाही. स्थिति अपनी चांगली रहू शकत नहीं. तो उल्टा नहीं लेना है, हमें यहाँ से उधर लेके जाना है. तो यहाँ खुश होके करना है क्योंकि भगवान ने हमको चुना है. बहुत बड़ी बात हुई है. दुनिया वालों को उसको नहीं चुना, इसको नहीं चुना, मुझे चुना है. तो उस खुशी के साथ हमें ये सारी बातें, ज्ञान योग धारणा सेवा और परिवार के साथ अच्छे संबंध, वो सब कुछ करते हुए आगे बढ़ते चलना. वरदान है, मैंपन के भान को मिटाने वाले ब्रह्मा बाप समान श्रेष्ठ त्यागी भव. संबंध का त्याग, वैभवों का त्याग कोई बड़ी बात नहीं है, लेकिन हर कार्य में संकल्प में भी औरों को आगे रखने की भावना रखना, अर्थात अपनेपन को मिटा देना, पहले आप करना, यह है श्रेष्ठ त्याग. दुनियामध्ये म्हणतात की दुसऱ्याला पुढे नाही जाऊ देत, ते त्याला कशाला, आपण स्वतः पुढे जातात. यहाँ पर बाबा हमें सिखाता है दूसरों को आगे बढ़ाते चलो, मतलब उनसे पुरुषार्थ कराओ बहुत अच्छी रीति से, उनको आगे लेकर चलो. हम तो ऑटोमेटिक आगे बढ़ते जाएंगे. हम जितना दूसरों को आगे बढ़ाएंगे हम ऑटोमेटिक बढ़ेंगे. लेकिन दूसरों की टांग नहीं खींचनी आहे की याचा योग जास्त होतोय, हा जास्त मुरली व्यवस्थित करतोय, त्याला बिलकुल कोणालाही त्याच्यापासून रोखणं किंवा काही त्या हिशोबाने बोलणं आपण फार मोठं पाप आहे. उलट पुढे घेऊन जायचंय, त्याला पुढे जाईल असं सहयोग द्यायचा आहे. तो बाबा हमें ये सिखाता है कि आप उनको आगे रखो, उनको आगे बढ़ाते चलो. असं नाही मलाच पुढे जायचंय. इसे ही कहा जाता है स्वयं के भान को मिटा देना. जैसे ब्रह्मा बाप ने सदा बच्चों को आगे रखा, मैं आगे रहूं, इसमें भी सदा त्यागी रहे, लेकिन वो आगे रहे. ऑटोमेटिक ब्रह्मा बाबा पुढे झाले कारण बच्चांना पुढे केलं त्यांनी. तो ऐसे हमें भी सबको आगे बढ़ाना है, फिर हम भी आगे रहेंगे, ऑटोमेटिक आगे रहेंगे. लेकिन हमें अपने आप को आगे रखकर उनको नीचे नहीं, आपल्याला जे प्राप्त झालेले ते सगळ्यांना द्यायचं, वाटायचं. तो इसी त्याग के कारण सबसे आगे अर्थात नंबर 1 में जाने का फल मिला. ऑटोमेटिक पुढे गेले ते. तो फॉलो फादर. स्लोगन है, फट से किसी का नुक्स निकाल देना, यह भी दुख देना है. हे बाबांकडून शिकतो आपण रोज मुरलीमध्ये. बाबा हमारी कमी कमजोरी कब बताता है? जब हमारा स्वमान बढ़ाता है. बच्चे तुम देवता थे, बच्चे तुम सतयुग की महान आत्मा हो, बच्चे तुम्हारे ऊपर इतनी जिम्मेदारी है, तुम आधार मूर्त हो इस विश्व की. बाबा हमें पहले ऊंचा उठाता है, हमारी लेवल बताता है, तुम पूज्य आत्मा हो, तुम देवकुल की महान आत्मा हो, दाता के बच्चे दाता हो. मग बाबा सांगतो तुमच्यामध्ये ही कमी राहिलेली ती कमी दूर करायची तुम्हाला. पहिले आपला स्वमान वाढवतो, पहिले आपली लेवल दाखवून देतो. मग तर असंच आपण डायरेक्ट कोणाला जर त्याची कमी दाखवली, हे सबसे ज्यादा दुःख देणं आहे. त्याला सांगायचं हे चांगलं आहे, हे तुमचा विचार खूप चांगला आहे, तुमची भावना खूप चांगली आहे, तुम्ही खूप चांगले आहे, तुम्ही वाईट करत नाही कोणाचं. मग सांगायचं एवढं, हे एवढं थोडंसं, ही कमी कमजोरी एवढी दूर करा तुम्ही. फट से नुक्स नाही निकाले, फट से लगेच दोष नाही सांगायचं कोणाचंही. घरात असो, ब्राह्मण परिवारामध्ये असो किंवा दुनियावाला कोणी असो, डायरेक्ट त्याचा दोष दाखवायचाच नाही. त्याला
पहले वर उठवायचे, जसं बाबा शिकवतो आपल्याला. पहले उसमें जो अच्छाई है वो बतानी है, और फिर उसमें बताना है कि ये थोड़ा सा ना थोड़ा परिवर्तन कर लो तो और भी अच्छा हो जाएगा. पॉइंट्स येत आहे आता रोजचे अभ्यास करण्यासाठी. आज अपनी शक्तिशाली मनसा द्वारा सकाश देने की सेवा करो. शक्तिशाली मनसा, मन शक्तिशाली, मन शुद्ध, मनामध्ये कुठली अशुद्धी नाही, कोणाविषयी काही मळ नाही, तो शक्तिशाली मन रहेगा. और शक्तिशाली मन सकाश देने की सेवा कर सकता है. ज्याचं मन शक्तिशाली है ते वाइब्रेशन दूर दूर पर्यंत जातं. तो हमें मन को शक्तिशाली रखना है, अंदर कोई खराबी नहीं रखनी है, और फिर सकाश सारी दुनिया को ये 7 गुणों की किरणें देनी है. जैसे ऊंची टावर से सकाश देते, आज काय करायचंय, जैसे ऊंची टावर से सकाश देते हैं. जेव्हा योगमध्ये बसू आपण, केव्हा आहे, दिवसभरामध्ये केव्हा आहे, जैसे ऊंची टावर से सकाश देते हैं, लाइट माइट फैलाते हैं. ऊंची टावर, एखादं मोठं टावर आणि त्याच्यावरून एक मोठा बल्ब, मोठा लाईट लागलेला असतो, मोठा हॅलोजन बल्ब लागलेला असतो समजा, तर त्याच्यामधून जसं लाईट माइट मिळते, उजेड पण मिळतो आणि मग कळतं पण कुठे जायचं आहे, कशा प्रकारे. तो लाइट माइट फैलाते. ऐसे आप बच्चे भी अपनी ऊंची स्थिति अथवा ऊंचे स्थान पर बैठ कम से कम 4 घंटे विश्व को लाइट और माइट दो. हे डायरेक्शन है कि 4 घंटे, 4 घंटे में हम 2 घंटे ये पकड़ लेते हैं, पण 2 घंटे काढायचे स्पेशल. ऊंची स्थिति और ऊंचे स्थान पर बैठकर. ऊंची स्थिति कौन सी? ऊंची स्थिति है मैं आत्मा, बाबा का बच्चा हूं, ये स्थिति. और ऊंचा स्थान कौन सा? परमधाम. परमधाम में बाबा के साथ बैठ जाना है. या फिर मैं फरिश्ता बाप दादा के साथ में आकाश में हूं, नीचे पृथ्वी दिखाई दे रही है, और उनको मैं लाइट माइट की किरणें दे रहा हूं. प्रकाश भी और शक्ति भी, ज्ञान का प्रकाश भी और शक्ति भी. तो वो देना है 4 घंटे. जैसे सूर्य भी विश्व में रोशनी तब दे सकता है जब ऊंचा है. ठरवून नहीं, बाबा म्हणतात ऊपर ऊपर अपने आप को देखो. तो सूर्य भी विश्व में रोशनी तब दे सकता है जब ऊंचा है. तो साकार सृष्टि को प्रकाश देने के लिए ऊंचे स्थान निवासी बनो. इस साकार सृष्टि को प्रकाश देना है तो ऊंचे स्थान पर अपने आप को देखो. मैं ऊपर बैठा हूं, तशी विज्युअलाइज तसं बघायचंय आपण की वरती आकाशामध्ये सूक्ष्मवतनमध्ये बापदादा सोबत आहे किंवा परमात्मा सोबत आहे, शिवबाबा सोबत मी आहे, आणि मग खाली आपण सकाश द्यायची. इथल्यापेक्षा जास्त सकाश आपण देऊ शकतो त्या स्थितीमध्ये. तर सूचना आलेली आहे मधुबनवरून. प्राणेश्वर अव्यक्त बापदादा के अति स्नेही, सदा ब्रह्मा बाप के कदम पर कदम रख चलने वाले तीव्र पुरुषार्थी निमित्त टीचर्स बहने तथा सर्व ब्राह्मण कुल भाई बहने, ईश्वरीय स्नेह संपन्न मधुर याद स्वीकार करना चाहिए. बात समाचार. अभी हम सबके अति प्रिय पिताश्री ब्रह्मा बाबा की संपन्नता व संपूर्णता का अव्यक्ति मास है. ब्रह्मा बाबांचं अव्यक्त होण्याचा हा महिना आहे, संपन्न आणि संपूर्ण बनण्याचा. तो बाबा के सभी बच्चे विशेष जनवरी मास में अंतर्मुखी बन योग तपस्या करते हैं. बाबा के सभी बच्चे, सभी सेंटर्स पर सभी बच्चे विशेष जानेवारी महिन्यामध्ये अंतर्मुखी बनून योग तपस्या करतात. अंतर्मुखी, बाहेरचं सगळं विसरून अंतर्मुखी स्थिती, स्वतःला बघतात आणि योग तपस्या करतात. सगळीकडे चालतं आहे मधुबन सहित. साथ साथ विशेष अपनी श्रेष्ठ मनसा द्वारा प्रकृति सहित सर्व आत्माओं को शांति व शक्ति की किरणें सकाश रूप में देने की सेवा भी करते हैं. हर एक यही लक्ष्य रखते हैं कि 24 घंटे में कम से कम रोज 4 घंटे बैठकर तपस्या करनी है. लक्ष्य मिळालं मधुबनवरून, आपल्या फायद्यासाठी आहे. जेवढी आपली कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे आपण करायचं, जेवढं सहज होईल.
जबरदस्ती 4 घंटे करायचंच म्हणून जबरदस्ती नाही बसायचं, पण जेवढं आपल्याकडून सहजतेने होईल. आशा है कि सभी सेंटर्स पर निमित्त बहनें इस अव्यक्ति मास में विशेष योग के कार्यक्रम अवश्य रखेंगी. जो यहाँ पर पॉइंट्स दी जा रही है वो भेज रहे हैं, जे रोजच्या मुरलीमध्ये येत आहे. सभी लक्ष्य रखे कि पूरा ही जनवरी मास हमें अंतर्मुखी रह अलौकिक अनुभूतियाँ करनी है. अच्छा, ओम शांति.